जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दामोदर मौजो। त्याच्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आशा भोसले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 मिळाला आहे। त्याच्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे, फेमिना मिस इंडिया 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थानच्या नंदिनी गुप्ता। त्याच्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। त्याच्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, नोकियाने कोणत्या शहरात पहिली 6G लॅब सुविधा सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बँगलोर। त्याच्यानंतर आपला सहावा प्रश्न आहे, कामगारासाठी किमान वेतन सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे झारखंड। त्याच्यानंतर आपला सातवा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत सप्रीती हा सराव केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बांगलादेश। याच्यानंतर आपला आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशाने आपली पहिली देशांतर्गत बांधलेली पाणबुडी हायकूनचे अनावरण केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तैवान। याच्यानंतर आपला नववा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिका। त्याच्यानंतर आपला 10वा प्रश्न, 2023 फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्पेन। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर रोजच एक व्हिडिओ चालू घडामोडीबद्दल घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी खूप मदत होईल। तर मित्रांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा। चला, आपला समोरचा प्रश्न, अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रेल्वे मंत्रालय। त्याच्यानंतर आपला 12वा प्रश्न, 2023 जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा किताब कोणत्या देशाकडे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिका। याच्यानंतर आपला 13वा प्रश्न, राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी। याच्यानंतर 14वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केली? तर उत्तर प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केलेली आहे। याच्यानंतर आपला 15वा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न आजचा, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात धावणार? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही हरियाणा राज्यात धावणार आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करत चला, त्यांना पण अभ्यासामध्ये मदत होईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।